नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? उर्मिलास लाईफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. शुक्रवारी आणि मंगळवारी देवीची विशेष पूजा केली जाते. ही पूजा मी तुमच्यासोबत शेअर करावी याच्यासाठी हा व्हिडिओ शूट करते. आपल्या यूट्यूब फॅमिलीमधून पूजाताईंनी मला रिक्वेस्ट केली की रोजची देवपूजा केलेली दाखवत जावा. म्हटलं की आज शुक्रवार आहे तर देवीची मी पूजा आज कशी करते ते तुमच्यासोबत शेअर करावं. आजच्या दिवशी मी अन्नपूर्णा देवीचे आणि आपल्या येडाईचा जो आपण मळवट भरतो त्या मळवटासाठी लागणारे तांदूळ, कासवाखालचे तांदूळ आणि महालक्ष्मीच्या ज्या कवड्या आहेत त्या मी देवीसमोर ठेवते. त्याच्या खालचे सुद्धा तांदूळ मी आज बदलते आणि हे सर्व तांदूळ मी जे रोजचं आपण जे भात बनवतो त्या रॅशनमध्ये याला ॲड करते, म्हणजे घरामध्ये बरकत राहते. मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी येडाईच्या यात्रेमधून प्रत्येक वर्षी हळदी कुंकू विकत आणते, कारण तिथून हळदी कुंकू घेणं म्हणजे आपलं सौभाग्य वाढते. आणि हे हळदी कुंकू मी आपल्या घरच्या येडामाईचा मळवट भरण्यासाठी वापरते. तर हे हळदी कुंकू मी वापरत आहे सध्या. हे जे वस्त्र आहेत हे मी मिशोवरून ब्लाऊज पीस मागवला होता वेल्वेटचा, त्याची लिंक मी तुम्हाला खाली देईल. तर हे मी मागच्या टेलरकडून माझ्या मंदिराचं माप घेऊन याला कट करून शिवून घेतलेलं आहे. एका ब्लाऊजमध्ये 4 वस्त्र होतात आणि हे रेडीमेड वस्त्र आहे जे मी तुळशी बागेमधून आणलेलं आहे. याला 2 ते 3 वेळेस वॉश केल्यानंतर हे खराब होऊन जातं, याचा काही उपयोग होत नाही. याची प्राईज आहे 200 रुपये. पण आपण जो ब्लाऊज पीस घेऊन शिवतो तर ते ब्लाऊज पीस पडतं 127, 150पर्यंत आणि शिवायला 10 ते 12 रुपये शिलाई लागते. म्हणजे 150मध्ये 4 वस्त्र तयार होतात. आणि हे जे वस्त्र आहे तर याची एकाचीच किंमत आहे 200 रुपये. ही फायद्याची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून तुम्हाला सांगितलं. मोठे मोठे यूट्यूबर्स ते दाखवतात की ते देवांसाठी काय काय वापरतात आणि ते खूप कॉस्टली असतं, आपल्या बजेटच्या बाहेर. तर मी हे पण जे वस्त्र आहे हे डीमार्टवरून घेतलं होतं 57-60 रुपीजला. याला पण वॉश केल्यानंतर याची गत अशी झालेली आहे, आपण कंटिन्यूमध्ये हे वापरू शकत नाही. म्हणून मी प्रत्येक वर्षी 1 किंवा 2 ब्लाऊज पीस घेते. आता हा येल्लोवाला वेल्वेटचा ब्लाऊज पीस आहे, मी टेलरकडून माझ्या मंदिराचं माप घेऊन शिवून घेतलेलं आहे. याच्यातून 4 वस्त्र तयार झालेले आहेत. म्हणजे तुम्ही पूजा करताना ॲट अ टाईम पूर्ण मंदिराला 4 माझ्या बस होऊन जातात, तर पूर्ण एक ब्लाऊज पीस लागून जातो. एक जे आहे ते फक्त 35 रुपयाला पडतं आणि जो ब्लाऊज पीस आहे तो मला मिशोवरून 127 रुपयाला पडलेला आहे. मी ऑनलाईन पे केलं होतं. तर आणि विशेष म्हणजे हा जो ब्लाऊज पीस आहे हा 1 मीटरपेक्षा सुद्धा मोठा येतो, मी व्हिडिओत दाखवलेला आहे. माझा जर कुठे फायदा होत असेल तर मला असं वाटतं की ते मी तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणजे यात तुमचाही फायदा होईल. हे 2 वर्षापूर्वीचे माझे देवांचे वस्त्र आहेत. हे देखील ब्लाऊज पीसच होते. 2 ब्लाऊज पीस होते, एक चॉकलेटी आणि एक ऑरेंज. तर त्यालासुद्धा मी असं कट करून वापरत आहे. तर हे 2 वर्षानंतर असे काही झाले, पण हे त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं मला वेल्वेटचं लागलेलं आहे. तर शुक्रवारी मी पूर्ण देवघर स्वच्छ करते, वस्त्र अंथरते आणि आपल्या येडाईचा मळवट भरते. तसं तर मी रोजच मळवट भरते. हे जे आहे हे मळवून आणलेलं कुंकू आहे ते मिक्स करून मी येडाईचा मळवट भरत आहे आणि अक्षदा याप्रमाणे मी चिटकवत आहे. हे मी रोज करते. देवीचा तांदळा आणखीनच खुलून दिसतो. सर्व देवी देवतांची पूजा झाल्यानंतर मी आरती घेताना सर्वात प्रथम गणपती बाप्पांची, येडामाईची, नंतर महादेवाची आणि कर्पूर आरती आणि त्याच्यानंतर घरील लोटांगण ही आरती घेऊन मी माझ्या सर्व आरत्या पूर्ण करते. महालक्ष्मी देवींना सुद्धा कवड्यांची आवड आहे, तर त्याचे सुद्धा तांदूळ आज बदलून मी त्याला हळदी कुंकू लावून देवीसमोर पुजते. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही सगळ्यांनी मला सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि तुमचा सर्वांचा एक एक कमेंट मला खूप महत्त्वपूर्ण आहे. मी सर्व कमेंट्स वाचते, काहींना रिप्लाय देणं होत नाही त्याबद्दल व्हेरी सॉरी. आणि मी प्रयत्न करते की म्हणजे ते मी पूर्ण करू शकेल. तुमच्या कमेंट्समुळंच मी माझं चॅनेल रिपीट चालू केलेलं आहे. तुमचे छान छान कमेंट्स येतात. परत मी खूप बोलत आहे आणि अशाने व्हिडिओ खूप लेंदी होत आहे, तर असाच तुमचा मला सपोर्ट राहू द्या. चला तर मग भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.